सकाळी सकाळी माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली. ती काय झाली नक्कीच सांगेल. ब्लॉगला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि माझे ब्लॉग, नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा. तर आज सकाळी मी उठले आणि इथं करत आहे चिरागची तयारी. चिरागची आज एक्झाम आहे. 2-3 दिवस झाले त्याची एक्झाम चालू आहे आणि पुन्हा 2-3 दिवस आहेच. एक्झाम चालू आहे पण त्याचा आनंद काही कमी होत नाही, कारण त्याचा अभ्यास पूर्ण झाला आहे. मी यावेळी त्याच्याकडे थोडं दुर्लक्षच होत आहे, कारण कामाचा व्याप, त्यामध्ये ब्लॉगिंग करणं आणि आता मुलांचं एक्झाम. तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझा टाईम मॅनेज होत नाही आहे. पण मी करेल हळूहळू. यावेळी चिरागचा सगळा स्टडी त्याने स्वतःच केली आहे. मी दरवेळी त्यांच्या एक्झामची पूर्ण तयारी करून द्यायची, पण यावेळी मला जमलं नाही. मी त्याला सांगितलं आहे की यावेळी तू बरोबर आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे, म्हणजे तू यावेळी स्वतःचा परफॉर्मन्स कसा ठीक करशील हे तुला समजेल. तर इथे जात आहे चिरागचे अंकल बाहेर. तर तो त्यांना नमस्कार करत आहे. ही मी दोन्ही मुलांना एक सवय लावली आहे की जेव्हा कधी आपले एक्झाम चालू आहे तेव्हा मोठ्यांचा आशीर्वाद. तर चिराग इथं अंकलला सांगत आहे की आज माझा कोणत्या सब्जेक्टचे एक्झाम आहे आणि त्यांना सांगत आहे माझा पूर्णपणे अभ्यास झाला आहे. तर त्याला मी दिला इथं नाश्ता. तर आज मी फ्राईड राईस बनवला आहे. कालचा भरपूर भात उरला होता, तर म्हटलं चला सकाळी मॉर्निंगला फ्राईड राईसच करावे. तर इथं करत आहे फ्राईड राईस. इथं केला आहे मी फ्राईड राईस आणि मुलांना पण दिला आहे. तर चिरागला मी टिफिनमध्ये दिले पराठे, कारण त्याला पराठे खूप आवडते, म्हणून त्याला मी स्पेशल आज पराठे बनवून दिले. तर दोघे फ्रेश झाल्यानंतर, म्हणजे आज अदूची सुट्टीच होती, पण चिरागला स्कूलमध्ये जायचं होतं, तर दोघांना दिला इथं मी नाश्ता. तर इथे दोघे भाऊ करत आहे नाश्ता. तर चिरागचा झाला आहे, तर अर्धू इथं करत आहे. त्यानंतर चिरागला खाली सोडायचं होतं, कारण ॲटोचा पण टाईम झाला होता. टाईम स्कूलचा झाला होता आणि अंकल आले होते खाली. आमचंच झालं नव्हतं. तर इथं आमचा जादू तयार झाला आहे. तर याला स्वेटर लावून देत आहे मी, अदूच्या मम्माचं. तर त्याला आज जादू बनायचं आहे, कारण त्याने एक रील बघितली होती, असा छोटासा मुलगा जादू बनला होता. तर त्याला पण तसं बनायचं होतं. तर मी तो बनवून त्याला करून देत आहे जादू कसा राहतो ते. मुले आपली कोणती ना कोणती तरी फनी ॲक्टिव्हिटी करतच राहते. तर आमचा अदू खूप फनी ॲक्टिव्हिटी करत राहतो. त्याला असं फन करायला आवडते. तो तसा तर चिरागसोबत थोडं थोडं कधी कधी त्यांचं भांडण होते, पण त्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे. तर तुम्हाला समजेलच, कारण आता थोडंसं त्यांचं भांडण झालं होतं, पण तो सेकंदातच विसरला आणि चिकू दादाला मदत करायला तो समोर आला आहे. तर या दोघाही भावांना मी इथं देत आहे नाश्ता. मगाशी त्यांनी, मी आतमध्ये गेली होती तर त्यांनी ठेवला होता साईडला, कारण त्या दोघांना पण खायची आज थोडीशी इच्छा नव्हती. मी समोर आली का खात होते आणि मी कुठं गेली तर ते ठेवून देत होते. मी म्हटलं थोडंसं लवकर फिनिश करा, म्हणजे अंकल येईल आणि तुझं असंच राहून जाईल. तर तो इथे फिनिश करत आहे. तर चिराग इथे बाय बाय किशी करत आहे, कारण चिराग नेहमी अदूला असं हक करून जातोच. पण इथं अदू नाही नाही म्हणत आहे, कारण त्याला नाही करू द्यायचं आहे. तो थोडासा फनी टाईपचा आहे, तर त्याला दादा केलेलं नाही करायचं राहत. जे दादा करतो ते त्याला करू द्यायचं नाही राहत, म्हणून तो इथं त्याला नाही म्हणत होता. आणि थोड्याच वेळात चिरागची स्कूल बॅग तो त्याला खाली सोडायला पण जात आहे. तर तो म्हटला की दादा तुला टाईम लागत आहे, तर तू इथं खात बस, मी ॲटोवाले अंकल आले की तुला आवाज देतो. म्हणून तो आज खाली जाऊन ॲटोवाले अंकलची वाट पाहणार आहे. तर चिरागला नंतर तो आवाज देणार आहे, असं म्हणून तो खाली जात आहे एवढं ओझं घेऊन. चिरागचं सगळं झाल्यानंतर मी त्याला ॲटोमध्ये बसवून दिलं आणि तो गेला स्कूलमध्ये. त्यानंतर मी आले वरती आल्यानंतर थोडेसे पुन्हा फ्रेश झाले, कारण सकाळी मी फ्रेश नव्हते झाले, कारण गडबडीतच आज सॅटर्डे असल्याने मीच लवकर उठली होती. वैशू थोडी रेस्ट करणार होती. तर मी आपला इथं करत आहे नाश्ता. मुलं गेल्यानंतर तोच मला वेळ भेटतो स्वतःसाठी. इथं आम्ही दोघी पण करत आहोत नाश्ता.
तर आज नाश्त्याला आम्ही दोघं तेच पण फ्राईड राईस खात आहे, कारण खूप सारा कालचा भात वाचला होता म्हणून त्यालाच आम्ही आज फ्राय केलं. कारण आता थंडीचा छान पण राहतो, तो वाया कशाला जाऊ द्यायचा म्हणून इथं करत आहोत आम्ही दोघे पण नाश्ता. इथे आमच्या आई आल्या नव्हत्या, कारण त्या कालपासूनच बाहेरगावी जाऊन आहे, तर त्या नाही आहे. तर आज आम्हा दोघींनाच कामं करायची आहे. आई नसले तर आम्हाला खूप असं काहीतरी मिस असल्यासारखं वाटत आहे, कारण नेहमी आम्ही तिघीचा ग्रुप असतो. पण आज आई बाहेर गेल्यानं थोडं आम्ही खूप उदास आहोत. येईलच 2 दिवसात, पण त्या थोड्या बाहेर जाऊन आहेत. तर इथे आम्ही करत आहोत नाश्ता. त्यानंतर इथे मी दूध ठेवलं होतं, पण दूध ठेवल्यानंतर मी थोडंसं आपलं काम साईडला करायला गेलं तर दूध इथं माझं पूर्ण खाली जाणार. तोच बरं झालं व्लॉगिंग करण्याच्या ह्याच्यात. त्यानंतर मी बनवता इथं घरच्यांसाठी चाय, कारण त्यांना चाय मी दिला नव्हता म्हणून इथं बनवत आहे चाय. सकाळी सकाळी कोणाकोणाला चाय आवडतो नक्की सांगा. थंडीमध्ये तर चाय पिणाऱ्याची संख्या खूप राहते. मी पण मधामध्ये खूप चाय पित होती, पण आता थोडासा कमी केला आहे, कारण हेच चायने थोडंसं वजन वाढतं म्हणून मी चाय कमी केला आहे. त्यानंतर चालू केली मी घरची कामं. तर कामाची सुरुवात मी झाडझूडपासूनच करत आहे. तर इथं करत आहे मी, इथं काढत आहे मी केर. तर साईडला वैशू पुसत आहे लादी. आम्ही दोघींनी पण आपले काम वाटून घेतले आहे, नाहीतर दोघीचं पण एकाच कामामध्ये तसं आम्ही मिळूनच काम करतो, कारण आवडतं पण आम्हाला. आज म्हटलं आई नाही तर आपण दोघे आपापले कामे असे हे करून घेऊ, त्यानंतर आपले कामं लवकर होईल, नाहीतर खूप उशीर होईल. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.